आज मला एवढे आनंद झाले ना देवी का ताई घरी आली आमच्या. मी आली आज माझ्या लाडक्या भावाच्या घरी. चला चालोय आपण शिंदे पाटलांच्या राजाचं दर्शन घ्यायला. त्यांच्या सारखा सुरबाबदार आणि एकदम थाटामाटात गोड आहे बाप्पा. स्वामीने डेकोरेशन पण काय भारी केलं होतं बघा, कसला गोड दिसतंय बाप्पा. मग चहा झाला मस्त गरम गरम. चहा घेतल्यानंतर आम्ही आरती करून घेतली सगळ्यांनी. आणि तिथे मला भेटल्यात माझ्या गोड मैत्रिणी. असल्या क्यूट आहेत ह्या. बघा ना, काही नाती रक्ताची जरी नसली तरी ती रक्तापेक्षा कमी नसतात, सख्यांपेक्षाही जास्त असतात. तशीच माझी यांच्यासोबत अशी घट्ट नाती आहेत. आता आम्ही करणार आहोत उकडीचे मोदक. चला तर मग बनवूयात. आणि व्हिडिओज जरी मी एकटी दिसत असले तरी पण मला सगळ्यांनी मदत केली आहे. स्वामीनी, पूजाताईंनी, प्रियांकाताईंनी सगळ्यांची मदत झालेली आहे. छान आपलं सारण रेडी झालेलं आहे. आणि माझी मदत कोण करते माहिती का तुम्हाला? माझा भाऊ. पैसा कधीही कमावता येतो. पैसा कमवल्यावरती आनंद होतोच, पण त्यापेक्षाही जास्त कित्येक पटीने आनंद तेव्हा होतो जेव्हा अशी जीवा भावाची माणसं आपण कमवतो. इतकं छान बॉन्डिंग झाले माझं ह्या सगळ्यांशी. आणि या सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं. आमच्या मोदकांचा घमघमाट अख्ख्या घरभर सुटलाय. आता मी तयार झालेले आहेत, बाप्पाला नैवेद्य दाखवतोय. चला बघूया माझ्या भावाला आवडतोय की नाही मोदक. तसा मोदक तर स्वामीपेक्षा कमीच गोड आहे. आमचा स्वामी जास्त गोड आहे. आणि त्याला असं खाताना बघून माझं पोट आणि मन दोन्ही पण इथेच भरून गेलं. तरी पण काकूंनी, साक्षीनी पोट भरून जेवू घातलं. आणि आम्ही सगळे असे मस्त गप्पा मारत जेवत बसलो. सगळ्यांसोबत इतका छान वेळ कधी गेला कसं कळलंच नाही. उशीर झाला होता त्यामुळे आम्ही निघालो. इतका छान गेला दिवस सगळ्यांसोबत, मस्त वाटलं.